कित्येक रागीट मुखे जणू काय महाकाळाबरोबर पैजेने लढतायत. त्यांनी आपल्या मोठेपणाने आकाशास मागे टाकले आहे. ती आकाशाच्याही मोठेपणाने आकळली जात नाहीत व त्रिभुवनाच्या वाऱ्यानेही ज्यांचे वेष्टन होत नाही. उलट ती आपल्या बाफांनी अग्नीला जाळून सर्वत्र भडका करीत आहे. त्याचप्रमाणे ती एकसारखी एक नसून प्रत्येकात रंगारूपाचा भेद आहे. आणि प्रलयकालचा अग्नी ज्या वेळेस उत्पन्न होतो त्यावेळेस तो त्यांच्याच साहाय्याने पृथ्वीचा प्रलय करतो की काय कोण जाणे. यांच्या अंगाचे तेज एवढे आहे की ज्याने त्रैलोक्याची राखुंडी होते. त्यातही तोंडे आहेत आणि तोंडात दात व दाढा आहेत. काय वाऱ्याला धनुर्वात झाला किंवा समुद्राला महापूर येऊन तो मर्यादा सोडून वाहू लागला अथवा वडवानळाच्या साह्याने विषरूपी अग्नी मारण्यास प्रवर्तला आहे की काय. काळकूट विष अग्नीने घ्यावे अथवा मरण हेच मारण्यास उद्युक्त व्हावे. त्याचप्रमाणे या विश्वरूपाचे तेज प्रखर असून त्याला आणखी तोंडेही आहेत. परंतु ती तोंडे केवढी मोठी आहेत म्हणाल तर आकाशमध्येच तुटून त्याला जशी खिंड पडावी त्याप्रमाणे. किंवा हिरण्याक्ष राक्षस पृथ्वी काखेत मारून ज्या वेळेस पाताळात जाव्यास निघाला त्यावेळेस हाटकेश्वराने म्हणजे सप्त पाताळाखालील महादेवाच्या अवताराने जसे पाताळाचे विवर उघडले त्याप्रमाणे ही तुमची तोंडे पसरलेली असून त्या जिव्हा आवेशाने लडबडत आहेत. आपल्या एक घासासही विश्व पुरणार नाही म्हणून कौतुकाने देखील ते खाऊन टाकीत नाहीत. आणि पाताळातील नागांच्या फुसकाराने जशा विषाच्या ज्वाला आकाशात लागतात त्याप्रमाणे या तोंडाच्या दरीत जिव्हा भासतात. प्रलयकालच्या विजांचे समुदाय एकत्र करून जसे गगनाचे किल्ले शृंगारावे त्याचप्रमाणे ओठांच्या दोन्ही बाजूस दाढांचे आकडे प्रखर दिसत आहेत. आणि कपाळाच्या भागातील खळग्यात भयाला भिवणारे असे डोळे दिसत असून ते महामृत्यूचे प्रवाह अंधारात दडून बसल्यासारखे दिसत आहेत. याप्रमाणे भीतीचे कौतुक करून या ठिकाणी तुम्ही कसल्या प्राप्तीची आशा करता हे मला समजत नाही. परंतु मला मात्र मरणाची भीती उत्पन्न झाली आहे. देवा, मला जे विश्वरूप पाहण्याविषयी डोहाळे झाले होते ते माझे मलाच कळले व ते रूप पाहून जशा रीतीने डोळ्यांची शांती व्हाव्यास पाहिजे होती त्याप्रमाणे झाली आहे. देवा, शरीर हे मातीचे असून ते नाहीसे झाले असता त्याची कोण पर्वा करील. परंतु माझे चैतन्य हेही कदाचित राहील की नाही याचा भरोसा नाही. थोडा बहुत मनालाही ताप उत्पन्न होत आहे व बुद्धीला भीती उत्पन्न होऊन अभिमानाचाही विसर पडला आहे. इतकेच नव्हे तर इंद्रियांहून निराळा असा जो आनंदरूपी निश्चळ आत्मा त्यालाही सिसारी आली आहे. देवा, विश्वरूपाचा साक्षात्कार काय सांगावा की ज्याच्या दर्शनाने माझे ज्ञानच देशोधडीस लागले आणि माझा आणि तुमचा जो गुरु शिष्यांचा संबंध तो या जगात उरेल की नाही याचा मला संशय आहे. देवा, तुमच्या विश्वरूपाच्या दर्शनाने माझे व्याकुळ झालेले अंतःकरण सावरून धरण्याकरता त्याला मी धीर देण्याची खटपट करीत आहे. मूळ माझे आणि धैर्याचे वाकडे पडले होते तशात हे विश्वरूप डोळ्यांनी पाहिले. हे असो, परंतु शाबास, तुम्ही मला उपदेशाच्या घोटाळ्यात चांगलेच पाडले. माझा जीवात्मा विसावा घेण्याच्या निमित्ताने बिचारा सहूकडे धाव घेत आहे परंतु त्याला कुठेही थारा मिळत नाही. याप्रमाणे तुमच्या या विश्वरूपी महामारीच्या दर्शनाने स्थावर जंगमादी सृष्टीतील सर्वांचे जीवित्व नाहीसे झाले आहे. पण जर तुम्हाला शरण न आलो तर मी जिवंत तरी कसा राहील. हे देवादिदेवा, जगन्निवासा, प्रलयकालच्या अग्नीसारखी प्रदीप्त आणि भयंकर दाढांनी विक्राळ अशी तुमची मुखे पाहताच मला दिशा समजेनाशा झाल्या आहेत आणि मला सुख वाटत नाही. तस्मात आपण माझवर कृपा करा. जसे महाभयाचे सबंध भांडे फुटून आपल्या डोळ्यापुढे उघड दिसावे त्याप्रमाणे तुमची अकराळ विक्राळ मोठी तोंडे पसरलेली दिसतात आणि आतील दात आणि दाढा यांची इतकी गर्दी झालेली आहे की त्या दोन्ही ओठाच्या आत मावत नाही. त्या योगाने चहूकडे प्रलयकालच्या शस्त्रांचे दाट कुंपण लावले आहे की काय असे वाटते. तक्षक हा पूर्ण विषारी असून त्याच्या तोंडात जशी विषाचीच भर घालावी किंवा अमावस्येच्या रात्री भूतांचा संचार व्हावा अथवा प्रलयाग्नीने आग्नेयास्त्र स्पर्धावे त्याचप्रमाणे तुमची विशाल तोंडे असून त्यातून आवेश बाहेर उचंबळत आहे व त्या योगाने आमच्यावर मरणरूपी पाण्याचे लोंढेच आले आहेत की काय असे वाटते. सर्व ब्रह्मांडाचा नाश करणारा प्रलयाग्नी उद्भवला व त्याला प्रलयकालचा प्रचंड वारा साह्य झाला तर तो काय जाळणार नाही.
त्याप्रमाणे संहार करणारी अशी ही तुमची तोंडे पाहून माझा धीर अगदी खचला आणि मी वेडावून जाऊन मला दिशांचीही भूल पडली आणि माझा मलाच विसर पडला. तुमचे विश्वरूप मी डोळ्यांनी पाहिले नाही, तोच त्यापासून होणारे सुख नाहीसे झाले. म्हणून हे तुमचे अवाढव्य स्वरूप आवरून घ्या. तुम्ही मला अशा रीतीने मला भिववाल असे जर माहीत असते तर मला विश्वरूप दाखवा असे तुम्हाला मी का म्हटले असते. तर आता ह्या आपल्या विश्वरूप प्रलयाग्नीपासून मला एक वेळ माझे प्राण वाचवा. हे अनंता, तुम्ही जर आमचे खरोखर धनी आहात तर माझ्या मरणाच्या आड काहीतरी घालून मग हा महामारी रूपी तुमच्या विश्वरूपाचा पसारा आवरा. हे देवादिदेवा, सर्व विश्वांचे वसतिस्थान असे जे तुम्ही ते सर्व जगाचे पालन करण्याचे विसरून त्याचा उलट संहार करू पाहता काय. म्हणून हे देवराया, लवकर प्रसन्न होऊन आपली माया आवरून घेऊन मला भयापासून सोडवा. एवढा वेळपर्यंत पुष्कळ काकुळतीस येऊन तुमची जी विनवणी करीत आहे त्याचे कारण मला या विश्वमूर्तीची इतकी भीती वाटली. ज्यावेळेस अमरावती राक्षसांचा छापा पडला होता त्यावेळेस त्यांचा पराभव मी एकट्याने केला. मी काळाच्याही तोंडात जाण्यास भिणारा नव्हे, परंतु देवा, हे आपले विश्वरूप या गोष्टींपैकी नव्हे. या ठिकाणी मृत्यूवरही ताण करून सकल विश्वासह आमचा घोट घ्यावा या हेतूने तुम्ही प्राप्त झालो आहात. हे मला प्रलयकालचा समय नसूनही तुम्ही मध्येच काळरूपाने प्राप्त झाल्यामुळे या बिचारा त्रिभुवन गोलाची 100 वर्षे भरली आहेत. आहारे दैवा, तुझी गती किती विपरीत आहे. विश्वरूपाच्या दर्शनापासून शांती होईल अशा समजुतीने मी देवास विश्वरूप दाखवा म्हणून म्हटले तर ते सुख न होता उलट विघ्न ओढवेल. अरे रे 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 देवा, आता मात्र हे विश्व बुडाले, कारण तूच त्याला ग्रासू लागलास. देवा, अहो, आपण अनेक मुखी पसरून या सर्व सैन्याला चहूकडून भक्षण करीत आहात हे प्रत्यक्ष माझ्या दृष्टीत पडत नाही का. हे प्रभो, धृतराष्ट्राचे दुर्योधनादी सर्व पुत्र राजांचे समुदायांसह आणि भीष्म, द्रोण, तसाच हा कर्ण व आमच्याकडील मुख्य योद्धे यासह अहो कौरव कुलातील वीर आणि आंधळ्या धृतराष्ट्राचे मुलगे ते हेच नव्हेत का. आहा, हे गेले 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 सहपरिवार तुमच्या मुखात गेले. आणखी जे देशोदेशींचे राजे यांचे साह्य करण्याकरता आले होते त्यांचा निरोप माघारा सांगण्याकरता देखील कोणी मनुष्य उरला नाही. अशा रीतीने तुम्ही सर्वांना गिळीत आहात. या रणात मोठ्या थाटाने हत्तीच्या समुदायांचे देखील घटघटा घास करीत आहात. बंदुका, तोफा यांचा मारा करणारे आणि पायदळांचे समुदाय यांच्या झुंडीच्या झुंडी तुमच्या मुखात किंवा नाहीशा होत आहेत. कृतांताच्या तोडीची अशी अस्त्रे की ज्यापैकी एक देखील सर्व विश्वाचा नाश करील अशी कोट्यावधी तुम्ही गिळून टाकीत आहात. चतुरंग सेना तसेच घोडे जोडलेले रथ या सर्वांना दात न लावता घट्ट करीत आहात. तर देवा, यापासून तुम्हाला कसा संतोष वाटतो हो. अहो, भीष्मासारखा सत्यवादी, शौर्य निपुण असा दुसरा कोणी आहे का. याला आणि हा द्रोण ब्राह्मण असून त्याला देखील आपण ग्रासून टाकले ना. अरे रे 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 रे, अहो, सूर्यपुत्र जो महावीर कर्ण तोही गेला आणि आता आमच्याकडील योद्ध्यांची पाळी येऊन त्यांचीही अडचण नाहीशी केली. हाय रे ब्रह्मदेवा, या प्रभूच्या प्रसादापासून ही काय अनन्वित गोष्ट घडत आहे की मी प्रभूची प्रार्थना करून बिचारा जगाला मारण्यास मात्र कारण झालो. पूर्वी थोड्या बहुत प्रकाराने प्रभूंनी आपल्या विभूती सांगितल्या, पण त्याप्रमाणे देवांची माझ्यासमोर दिसत असलेली स्थिती नाही असा हट्ट मी धरून बसलो. म्हणून हे भोगताय हे केव्हाही चुकत नाही म्हणतात ती गोष्ट अगदी खरी आहे आणि बुद्धीही त्याचप्रमाणे होते हेही खरे आहे. लोकांनी आपल्या मरणाचे खापर माझ्या डोक्यावर फेडावे ही गोष्ट कशी चुकणार. पूर्वी समुद्रमंथनाच्या वेळी अमृत हाताला आले असूनही देवांनी समुद्रमंथन बंद न करता जास्ती इच्छा केली तेव्हा शेवटी त्यांच्या हाती काळकूट विष आले. परंतु तेही एक प्रकारे कमीच, शिवाय त्याचे निराकरण करण्यासारखे होते आणि त्यावेळेचे ते संकट शंकरांनी दूरही केले. पण हल्लेचा जो हा विश्वरूपाचा पसारा प्रकार हा अग्नीस मदत करणारा वारा नसून प्रत्यक्षच पेटलेला वारा आहे, तर त्याला कोण आवरेल. तसेच सर्व गगनात जे विष पसरले आहे ते कोण गिळेल आणि महाकाळाबरोबर खेळण्याचे कोणाचे सामर्थ्य आहे.
ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, याप्रमाणे अर्जुन दुःखाने व्यापून मनातल्या मनात शोक करू लागला. परंतु या प्रसंगी देवाच्या मनातील अभिप्राय त्याला कळला नाही. मी मारणारा आणि हे कौरव मरणारे अशा मोहाने जो तो व्यापून गेला होता, तो त्याचा मोह नाहीसा करण्याकरता श्री अनंताने आपले हे विश्वरूप दाखविले. आणि कोणी कोणास मारित नाही, तर या ठिकाणी सर्वांचा संहार करणारा मीच आहे हे त्यांनी विश्वरूपाच्या योगाने व्यक्त केले. परंतु अर्जुनास हे न समजता तो व्यर्थ व्याकुळ झाला आणि उगीच मनात भीती करू लागला. हे योद्धे दाढांनी विक्राळ अशा तुमच्या भयंकर मुखामध्ये त्वरेने शिरत आहेत. त्यात कित्येक तुमच्या दातांच्या मध्ये सापडलेले आहेत असे दिसतात आणि कित्येकांच्या मस्तकांचा चुरडा होऊन गेला असे दिसतात. त्यावेळेस तो पुन्हा म्हणाला, अहो हे पहा, आकाशात ज्याप्रमाणे अभ्रे नाहीशी होतात त्याचप्रमाणे शिरस्थाने आणि कवचे या सकट ही दोन्हीकडची सैन्य तुमच्या तोंडात नाहीशी झाली आहे. किंवा प्रलयकालच्या वेळी यम कोपल्यावर जसा 21 स्वर्गांना पाताळासह गिळून टाकतो, अथवा दैव प्रतिकूल झाल्यावर संग्रह करणाऱ्याचे ऐश्वर जागचे जागी आपल्या आपणच नाहीसे होते, त्याचप्रमाणे ही कर्माची गती कशी विलक्षण आहे पहा. की ही जमलेली सैन्ये एकदम या मुखात शिरून त्यातून एकही बाहेर पडत नाही. उंटाच्या तोंडात अशोक वृक्षांचे डहाळे जसे चघळताना दृष्टीस पडतात, त्याप्रमाणे हे सर्व लोक या तोंडात लपलेले लयास गेले. परंतु मुकुटासह मस्तके दाढांच्या चिमटात सापडून त्यांचे कसे पीठ होते पहा. ती रत्ने दातांच्या मधल्या भागात चमकत आहेत आणि त्यांचे पीठ जिभेच्या बुडाला उगीच लागले असून ज्यात जी ठोकळ होती त्याच्या रक्ताने काही दाढा माखल्या आहेत. या विश्वरूप काळाने ज्या बळकट लोकांची शरीरे ग्रासली आहेत, त्यांच्या देहाचे सांगाडे जीवित्व नाहीसी करून मुद्दाम राखून ठेवले आहेत. याप्रमाणे शरीरात उत्तम भाग जे मस्तक ते जरी प्रलय महाकाळच्या तोंडात सापडले होते तरी ती मुद्दाम शेवटी राखून ठेवली आहेत. मग अर्जुन पुन्हा म्हणतो, या जगाचा जन्म आणि मृत्यू या दोहोला दुसरा मार्गच नाही, तर सर्व जग या वदनरूपी डोहात आपोआप येऊन बुडत आहे. ही सर्व सृष्टी आपोआप या मुखाच्या वाटेला लागलेली आहे आणि हा परमात्मा जागच्या जागी स्वस्थ राहून सर्व जगाला गिळत आहे. ब्रह्मदेवासारखी मोठमोठाली मंडळी या विश्वरूपाचे जे सर्वात अति उंच तोंड त्यात धाव घेत आहेत. एरवी इतर मंडळी अलीकडच्याच मुखात शिरत आहेत व इतर प्राणी मात्र हे उपजल्या ठिकाणीच नाहीसे होत आहेत. परंतु या विश्वरूपाच्या मुखाच्या सपाट्यातून निसंशय काहीच सुटत नाही. हे प्रभू, जसे नद्यांचे मोठमोठे प्रवाह समुद्राकडेच धाव घेत असतात, तसे हे मृत्यूलोकीचे वीर ह्या तुमच्या प्रज्वलित मुखांमध्ये शिरत आहेत. ज्याप्रमाणे महानद्यांचे प्रवाह सहज समुद्राकडे वळतात, त्याप्रमाणे सर्व जग चोहोकडून येऊन तुमच्या मुखात प्रवेश करीत आहे आणि सर्व प्राणी आयुष्यरूपी मार्गात दिवसरात्रीच्या पायऱ्या करून त्वरेने तुमच्या मुखात येऊन मिळण्याचा योग साधित आहे. हे प्रभो, जसे भडकलेल्या अग्नीमध्ये नाश पावण्यास्तव पतंग मोठ्या वेगाने शिरत असतात, तसेच तेही सर्व लोक तुमच्या मुखामध्ये नाश पावण्यास्तव मोठ्या योगाने शिरत आहेत. ज्याप्रमाणे वनवा लागलेल्या डोंगराच्या दरीत पतंग उड्या घालतात, त्याचप्रमाणे सर्व लोक तुमच्या मुखात येऊन पडत आहे. परंतु ज्याप्रमाणे तापलेल्या तव्यावर पाणी पडले असता जळून खाक होते, त्याप्रमाणे ज्यांनी तुमच्या मुखात प्रवेश केला त्यांचे नाव रूप वहिवाटीतून देखील अजिबात पुसून टाकले. त्यांच्या नावरूपाचा पत्ता देखील नाही. हे विष्णू, सर्व बाजूंनी पेटलेल्या मुखांनी सर्व लोकांना गट्ट करून तुम्ही वारंवार जिभला चाटीत आहात. तुमच्या उग्र प्रभा संपूर्ण जगताला व्यापून आपल्या प्रखर तेजाने तापवित आहात आणि याप्रमाणे सर्व जगाचे भक्षण करूनही तुमची भूक कमी होत नाही, तर तुमचा जठराग्नी इतका प्रदीप्त तरी झाला तरी कसा? ज्याप्रमाणे एखादा रोगी तापातून बरा झाल्यावर त्याला खा सुटते किंवा एखादा भिकारी दुष्काळात पडावा, त्याप्रमाणे सर्व जगाचा लय करूनही अजून तुम्ही जिभला चाटीत आहात. याचप्रमाणे या तुमच्या तोंडापुढे खाण्याचा जिन्नस म्हणाल तर एकही उरला नाही हो. तेव्हा आपल्या खमंग भुकीचा महिमा काय वर्णन करावा? का समुद्राचा एक घोट करावा? का पर्वताचा एक घास करावा? का हा सर्व ब्रह्मगोल दाढेखाली चिरडावा? की सर्व दिशा गिळून टाकाव्या? की चटसाऱ्या
चांदण्यात चाटून टाकाव्या, अशा प्रकारचा हा तुमचा हावरेपणा नजरेस येत आहे. ज्याप्रमाणे भोग जास्ती घेऊ लागले असता काम वाढतो किंवा विस्तवाला जो लाकडे लावावी तो जास्ती भडकतो, त्याचप्रमाणे सर्व जगाला खात असतानाही तुमची तोंडे खा खा करीत उठली आहेत. ज्याप्रमाणे वणव्यात कवट टाकले असता ते त्याला पुरत नाही, त्याप्रमाणे आपलं हे एकच तोंड केवढे पसरले आहे पहा की त्याच्या जिभेच्या टोकाला त्रिभुवनही पुरे होत नाही. एका तोंडाची जर ही वाट, तर तुमच्या या अगणित तोंडांना इतकी त्रिभुवने कोठून आणावी? त्यांना खाद्य मिळत नसून इतकी पुष्कळ का उत्पन्न केली आहेत? ज्याप्रमाणे चोहोकडून वनवा लागून मध्ये हरणे सापडावी, त्याप्रमाणे सर्व जग तुमच्या या वदनरूपी ज्वाळांच्या मध्ये सापडले आहेत. या विश्वाची स्थिती अशी झाली आहे की तुम्ही देव नसून या विश्वरूपाने त्यांचे कर्मच ओढवले आहे, किंवा जगरूपी जळचरांना तुमचे वदनरूपी काळजाळेच पसरले आहे. म्हणून तुमच्या विश्वरूपाच्या तेजरूपी जाळ्यातून स्थावर जंगम वस्तूंनी कोणीकडून बाहेर पाडावे ही तुमची तोंडे नसून जगाला लाक्षागृहेच ओढवली आहेत. आपल्या प्रखर तेजाने प्राणीमात्राची अंगे कशी पोळतात हे अग्नीला समजत नाही, परंतु ज्याला त्याचा स्पर्श होतो त्याचा मात्र प्राण गेल्याशिवाय राहत नाही. किंवा आपल्या तीक्ष्ण धारेने दुसऱ्याला कसे मरण येते हे जसे शस्त्राला माहीत नसते, अथवा आपल्या सेवनाने लोकांचे प्राण कसे हरण होतात हे जसे विषाला समजत नाही, त्याचप्रमाणे तुमच्या मुखांच्या प्रखरपणाची तुम्हाला आठवणच नाही, परंतु तुमच्या या अलीकडील मुखातच सर्व जग नाश पावले आहे. देवा, आत्मा म्हणून ज्याला म्हणतात तो तुम्ही एकच असून सर्व विश्वाचे व्यापकही आहात. मग आमचा नाश करण्यास का प्रवृत्त झाला? मी तर आपल्या जीवाची आशा सोडली आहे, आणि तुम्हीही भीड न धरता तुमच्या मनात जे काय असेल ते खुशाल उघडपणे सांगा. तुम्ही आपल्या विश्वरूपाचे उग्रपण किती वाढवणार आहे आता देवा, तुमच्या अंगी जो जगाचा पालन करतेपणा आहे त्याची तरी आठवण करा. निदान माझ्यावर तरी कृपा करा. हे प्रभू, तुम्हाला नमस्कार असो. तुम्ही प्रसन्न व्हा. उग्ररूप धारण केलेले असे तुम्ही कोण आहात ते मला सांगा. तुम्ही सर्वांचे आदी आहात, त्या तुम्हाला मी विशेष जाणण्याची इच्छा करतो. तुमचा हेतू मला काहीच कळत नाही. अहो वेदवंद्य, त्रिभुवनात आद्य विश्ववंद्य महाराज, माझी एवढी विनंती ऐकावी. याप्रमाणे बोलून अर्जुनाने भगवंताच्या चरणावर मस्तक ठेवले आणि म्हटले, देवाधिदेव, माझी विनंती ऐका. मला समाधान व्हावे म्हणून विश्वरूप दाखवा असे मी म्हटले, तो तुम्ही एकदम त्रिभुवनाला मिळण्याच्या हेतूने मोठे भयंकर रूप धारण केले. तर तुम्ही कोण आहात? अशी इतकी भयंकर तोंडे तुम्ही का धारण केली? आणि त्याचप्रमाणे ह्या सर्व हातात शस्त्रे कशाकरिता घेतली आहेत? महाराज, वारंवार रागवून गगनापेक्षा अधिक उंच होऊन आणि डोळे लाल करून भीती का दाखविता? देवा, या ठिकाणी तुम्ही यमाचा हेवा का करता? असे उग्ररूप धारण करण्याचा तुमचा काय हेतू आहे तो तरी मला सांगा. असे ऐकून श्रीकृष्ण म्हणाले, मी कोण आहे आणि कशाकरिता उग्ररूप धारण करून एवढा मोठा झालो आहे हेच तुझे म्हणणे आहे ना? श्री भगवान म्हणाले, जगाचा क्षय करणारा वाढलेला काळ तो मी आहे. प्राण्यांचा संहार करण्यास तो मी इथे प्रवृत्त झालो आहे. उभय सैन्यामध्ये जे उभे आहेत ते सर्व तू खेरीज करून जगणार नाहीत, तर अगोदर मी काळ आहे व लोकांचा संहार करण्याकरता मोठा वाढून चहूकडे तोंडे पसरली आहेत, आणि आता मी या सर्व विश्वाला गिळून टाकेल. तेव्हा अर्जुन म्हणतो, अरे रे, मागल्या संकटाला त्रासून याची प्रार्थना केली तो हे उलट जास्तच भयंकर असे संकट प्रकट झाले. आपल्या अशा कठोर भाषणाने अर्जुन खिन्न होईल म्हणून श्रीकृष्ण अर्जुनास पुन्हा म्हणाले, पण एक सवड आहे, ती ही की तुम्ही पांडव संहाररूपी लाक्षागृहातून निघाल. एवढं ऐकताच अर्जुनाचा जीवात जीव आला. तो मृत्यूरूप महामारीच्या तडाख्यातच सापडला होता. पण हे शब्द ऐकताच पुन्हा सावध होऊन श्रीकृष्णाचे बोल लक्षपूर्वक ऐकू लागला. देव म्हणाले, अर्जुना, अरे तुम्ही पांडव हे माझे आहा हे ध्यानात ठेव. बाकी या सर्व जगाला मी गिळण्याकरता प्राप्त झालो आहे. प्रलयकाळच्या प्रचंड अग्नीत लोण्याचा गोळा घातल्यावर तो जसा नाश पावतो त्याप्रमाणे माझ्या तोंडात सर्व जग गेलेले तू पाहिलेच आहेस. तर त्या सर्व जगाचा नाश होईल हे तू निस्संशय समज. हे सर्व सैन्य व्यर्थ वल्गना करीत आहे. अशा चतुरंग सेनेच्या संपत्तीच्या बळावर कृतांताबरोबरही जे स्पर्धा करतात आणि पराक्रमाच्या गर्वाने जे चढून गेले आहेत ते म्हणतात की आम्ही सृष्टीवर प्रतिसृष्टी निर्माण करू, पैजेने मृत्यूला जिंकू
जिंकू, मृत्यूला मारू व जगाचा संहार करू, सर्व पृथ्वी गिळून टाकू, आकाश वरच्यावर जाळून टाकू आणि बाणाने वाऱ्याला हालू देणार नाही. हे सर्व या ठिकाणी मिळालेले सैन्य वीरवृत्तीच्या बळावर मोठ्या डौलाने बोलत आहे की यमही आमच्यापुढे तुच्छ आहे. शस्त्रापेक्षाही ज्यांची बोल अति तिखट आहे, जे अग्नीपेक्षा दाहक आहेत आणि मारण्याच्या कामात काळकूट विषाला मधुर असे म्हणतात, तर जसे गंधर्व नगरीचे लोट किंवा पोकळीचे भेंडोळे अथवा चित्रातील पुतळे असावे, त्याप्रमाणे हे सर्व वीर निर्जीव आहेत असे समज. अरे, जसा मृगजळाचा पूर यावा त्याप्रमाणे हे सैन्य आहे, अथवा कापडाचा साप करावा आणि अलंकार घालून बाहुली उभी करावी, तशी हे सगळे सैन्य आहेत. यास्तव हे अर्जुना, तू उठ, यश मिळव आणि शत्रूला जिंकून सर्व राज्याचा उपभोग घे. हे मी पूर्वीच मारून ठेवलेले आहेत, तू निमित्ताला मात्र पुढे हो. एरवी ज्या बळाने शरीराच्या चेष्टा चालतात ते सर्व मी पूर्वीच ग्रासून टाकले आहे. आता सर्व सैन्य कुंभाराच्या घरच्या पोतळ्याप्रमाणे निर्जीव आहे. कळसूत्री बाहुल्यास हलविणारी दोरी तुटल्यावर ती वाटेल त्याने लोटली असता अशी उलथून पडतात, त्याप्रमाणे या सैन्याचा हा आकार मोडून टाकण्यास वेळ लागणार नाही. म्हणून अर्जुना, लवकर उठ आणि शुद्धीवर ये. तू उत्तर गोग्रहणाच्या वेळी शत्रूच्या सर्व सैन्यास मोहनास्त्र घालून विराटाच्या भित्र्या उत्तराकडून त्यांची वस्त्रे हरण करविलीस. तेच सैन्य आता त्या वेळेपेक्षा निकृष्ट झाले आहे आणि आयते रणात आले आहे. तर त्याचा संहार कर आणि एकट्या अर्जुनाने शत्रूस जिंकले असे यश मिळव. आणि ते यश कोरडे नसून त्याच्याबरोबर सर्व राज्याचीही प्राप्ती होईल. हे सव्यसाची, तू निमित्त मात्र होऊन शत्रूचा संहार कर. द्रोण, भीष्म, जयद्रथ, कर्ण आणि दुसरे पराक्रमी योद्धे यांना मी आधीच मारलेले आहे. त्यांना तू मार, खिन्न होऊ नको, युद्ध कर. रणामध्ये तू शत्रूंना जिंकशील. तू द्रोणाची पर्वा करू नकोस, भीष्माचे बळ बाळगू नकोस, कर्णावर शस्त्र कसे धरू असे म्हणू नको आणि जयद्रथाला मारण्याकरता कशाची योजना करावी याविषयी विचार करू नको. आणखीही इतर जे नामांकित वीर आहेत ते सर्व भिंतीवरील चित्रातल्या सिंहाप्रमाणे निर्जीव समज. त्यांना काय पोतेऱ्याने पुसून टाकायचे? तेव्हा अर्जुना, या युद्धाकरता जमलेल्या वीरांची काय कथा आहे? हा सर्व भास आहे. बाकी खरोखर त्यांना मी ग्रासून टाकलेले आहे. जेव्हा तू हे सगळे माझ्या तोंडात गेलेले पाहिलेस ना, तेव्हाच त्यांचे आयुष्य संपले. हे आता रिकाम्या सोपटाप्रमाणे आहेत. म्हणून लवकर उठ आणि मी ज्यांना मारलेले आहे त्यांचा तू संहार कर. नसत्या शोकसंकटात बुडू नको. आपणच एखादे निशाण धरून ते जसे कौतुकाने भेदून पाडावे, त्याप्रमाणे या सर्वांचा नाश करण्याकरता तू केवळ निमित्त मात्र आहे. अरे, जे तुझ्याशी वैर करीत त्यांना उपजता क्षणीच वाघाने नेले आहे, तर आता राज्यासह यश संपादन करून त्याचा उपभोग घे. स्वभावतः उन्मत्त, सर्व जगात बलवान आणि दुष्ट आणि विष घालणारे असे जे भाऊबंद ते वेळ न लागता मारले. अशा प्रकारच्या या गोष्टी अर्जुना जगाच्या वाकपटावर लिहून ठेव. लोकांच्या चर्चेच विषय करून ठेव आणि विजयी हो. संजय म्हणाला. याप्रमाणे केशवाचे भाषण ऐकून थरथर कापणारा किरीटी हात जोडून श्रीकृष्णांना पुन्हा नमस्कार करून भीत सद्गदित अंतःकरणाने नम्र होऊन म्हणाला. ज्ञानदेव म्हणतात, याप्रमाणे ही सर्व कथा संजयाने अपूर्ण मनोरथ अशा धृतराष्ट्राला सांगितली. मग म्हणतो, सत्य लोकातून गंगेचा ओघ निघाल्यावर जसा खळखळ वाजतो, त्याप्रमाणे गंभीर वाणीने श्रीकृष्ण बोलले. किंवा मेघाच्या पाण्याचे लोट जसे धडधडा एकदम वाजत सुटतात, अथवा समुद्रमंथनाच्या वेळी क्षीराब्धी जसा मंद्राचलाच्या रवीने दनादन होता, त्याप्रमाणे अनंतरूपी विश्वाचे मूळ जे श्रीकृष्ण गंभीर वाणीने हे वाक्य बोलले ते अर्जुनाने थोडेसे ऐकले. त्यामुळे त्याचे सुख वाढले आणि दुःख वाढले हे काही कळले नाही, परंतु त्याचे सर्वांग कापू लागले. तो अति नम्रपणाने लवून हात जोडून वरचेवर श्रीकृष्णाच्या चरणी मस्तक ठेवू लागला. काही बोल आणि काही बोलणार तो त्याचा कंठ भरून आला. श्रोते हो, ही स्थिती सुखामुळे झाली किंवा दुःखामुळे याचा तुम्हीच विचार करा. परंतु देवांच्या बोलण्याने अर्जुनाची अशी स्थिती झाली हे श्लोकातील पदांच्या अर्थावरून मी सांगतो. मग भीत त्याने भगवंताच्या चरणावर पुन्हा मस्तक ठेवले आणि तो म्हणाला, महाराज, आपण असेच बोलला ना?
अर्जुन म्हणाला, ऋषिकेशा, तुमच्या विशेष कीर्तीने सर्व जगत आनंदभरित होते आणि तुमच्यावर प्रेम करते. राक्षस भयभीत होऊन दशदिशांकडे धाव घेतात आणि सर्व सिद्धांचे समुदाय तुम्हाला नमस्कार करतात. हे योग्यच आहे ना की अर्जुना, मी कालरूपी असून या सर्वांना जे ग्रासून टाकले तो केवळ माझा खेळ आहे म्हणून. तर देवा, हे तुमचे बोलणे निश्चयात्मक खरे आहे असे आम्ही मानतो, परंतु तुम्ही काळरूपी परमेश्वराने या स्वस्थपणाच्या वेळी जगास ग्रासावे ही गोष्ट विचारास जुळत नाही. एखाद्याच्या अंगातील तारुण्य काढून म्हातारपण कसे घालता येईल? म्हणून तुम्ही जे करू म्हणता ते बहुत करून न होण्याजोगे आहे. हे पहा अनंता, दिवसाचे 4 प्रहर न भरता माध्यान्ही सूर्य कधीतरी मावळतो का? इतकेच नव्हे तर हे पहा, तुम्ही अखंडित असे जे काळ, त्याला ही 3 स्थिती आहे आणि त्या प्रत्येक आपापल्या वेळी सबळ आहेत. ज्या वेळेस उत्पत्ती होऊ लागते त्यावेळेस स्थिती आणि प्रलय नाहीशा होतात आणि स्थितीच्या वेळेस उत्पत्ती आणि प्रलय यांचे काही चालत नाही आणि मागाहून प्रलयाच्या वेळी उत्पत्ती आणि स्थिती या आपोआप नाहीशा होतात. या अवस्था अनादी असून कशानेही टळत नाही. म्हणून आज हे जग स्थितीचा उपभोग घेण्याच्या भरात असता त्याला ग्रासले असे तुम्ही म्हणता, ही गोष्ट मला रुचत नाही. तेव्हा खुणेने देव म्हणाले, अरे, या दोन्ही सैन्याचे आयुष्य संपले आहे. ते प्रत्यक्ष तुला दाखविले, परंतु इतर लोक यथाखालीच मरण पावतील असे समज. इतकी गोष्ट श्रीकृष्ण भगवान बोलतायत. तोच पुरवरत अर्जुनाने सर्व सैन्य जागचे जागी आहे असे पाहिले. मग तो म्हणतो, देवा, आपण विश्वाचे चालन करणारे सूत्रधार आहात. त्या योगाने हे जग पूर्वस्थितीला पुन्हा प्राप्त झाले. परंतु हे श्रीहरी, दुःखसागरात पडलेल्यांना तुम्ही बाहेर काढता अशी तुमची कीर्ती आहे, याची आम्हाला पूर्ण आठवण आहे. तुमच्या कीर्तीचे वारंवार स्मरण करून महासुख भोगीत असून आनंद समुद्राच्या लहरीत मी लोळत आहे. हे देवा, हे जग जिवंत राहिल्याने तुमच्या ठिकाणी प्रीती धरून सुखात राहते आणि जे दुष्ट आहेत त्यांचा तुम्ही नाश करता. परंतु हे ऋषिकेशा, त्रिभुवनातल्या राक्षसांना तुमचे भय वाटते, म्हणून तुमच्यापासून ते 10 दिशा दूर पळतात. एरवी देव, मनुष्य, सिद्ध, यक्ष किंबहुना सर्व स्थावर जंगम हे तुम्हाला पाहून हर्षयुक्त होऊन वंदन करतात. हे महात्मन, हे अनंता, हे देवादिदेवा, तुम्ही श्रेष्ठ असून ब्रह्मदेवाचेही उत्पन्न करते आहात. मग ते तुम्हाला का नमस्कार करणार नाहीत? हे जगन्निवासा, जे सत आणि असत आहे त्याच्या पलीकडे जे अविनाशी ब्रह्म आहे ते तुम्ही आहात. नारायणा, काय कारणास्तव राक्षस तुम्हाला नमस्कार न करता दूर पळतात हे तुम्हाला विचारावे असे नाही, कारण आम्हाला इतके कळते आहे. हे पहा, सूर्योदय झाल्यावर अंधार कसा राहील, त्याचप्रमाणे तुमच्या पुढे राक्षस कसे राहतील. तुम्ही स्वप्रकाशाचे मुख्य ठिकाण दृष्टीस पडल्यावर राक्षस सहज नाहीसे झाले. हे श्रीरामा, इतके दिवस ही गोष्ट आम्हाला समजली नव्हती, परंतु आता तुमचा हा अलौकिक महिमा आमच्या दृष्टीस पडत आहे. ज्या ठिकाणाहून अनेक सृष्टीच्या ओळी आणि प्राणीमात्राच्या वेली जगभर पसरतात त्या मायेला तुमची इच्छा ही आदिस्थान होय. तुम्ही अगणित अशा सत्वाने नेहमी भरलेले आहात. तुमच्यात परमावधी अनंत गुण भरलेले आहेत. सर्वत्र सतत समदृष्टी असून तुम्ही देवांचे देव आहात. हे सदाशिवा, तुम्ही या सकल ब्रह्मांडाचे राहण्याचे ठिकाण असून अविनाशी आहात. आणि देवा, तुम्ही व्यक्त आणि अव्यक्त असून त्या पलीकडील जाणता येणारे जे तत्व ते तुम्हीच आहात. तुम्ही आदिदेव, पुराण पुरुष, तुम्ही या विश्वाचे लयस्थान, तुम्ही ज्ञाते, तुम्ही जाणावयाची योग्य वस्तू आणि तुम्ही परमपद आहात. हे अनंत रूपा, तुम्ही हे सर्व जग व्यापले आहे. तुम्ही शिव म्हणजे पुरुष आणि शक्ती म्हणजे प्रकृती यांच्या अगोदरचे असून मायेची मर्यादाही तुम्हीच आहात व तुम्ही पुरातन असून तुमच्या पूर्वीचा असा दुसरा कोणीही नाही. तुम्ही सर्व विश्वाचे चालक आणि सर्व जीवांचे अधिष्ठान असून भूत आणि भविष्य हे ज्ञान तुम्हालाच आहे. श्रुतींच्या नेत्रास ज्या स्वरूपापासून सुख होते ते भेदरहित असे जे तुम्ही त्या तुमचेच होय व ज्या मायेने हे सर्व जग व्यापले आहे तिला आश्रयही तुमचाच आहे. म्हणून तुम्ही सर्व सृष्टीचे आश्रयस्थान असून परमश्रेष्ठ आहात आणि ब्रह्मांडाच्या अंतकाली मायाही तुमचेच ठिकाणी लय पावते. किंबहुना देवा, हे सर्व जग तुम्हीच विस्तारले आहे. तेव्हा अनंत रूप असे जे तुम्ही त्या तुमचे वर्णन कोण करू शकेल? वायू, यम,
अग्नी, वरुण, चंद्र, कश्यपादी प्रजापती, ब्रह्मदेवाचा पिताही तुम्हीच आहात. सहस्त्र वेळा तुम्हाला नमस्कार असो आणि पुन्हा पुन्हा तुम्हाला नमस्कार असो. हे सर्व रूपा परमेश्वरा, तुम्हाला समोरून मागून सर्व बाजूने नमस्कार असो, नमस्कार असो. ज्याच्या बळाला आणि पराक्रमाला पार नाही असे तुम्ही आहात. ज्यापेक्षा तुम्ही हे सर्व जग व्यापले आहे, त्यापेक्षा तुम्ही सर्व स्वरूप आहात. तुम्ही ज्यात नाही अशी या जगात कोणती गोष्ट आहे, कोणती वस्तू आहे आणि तुम्ही नाही असे कोणते ठिकाण आहे. तेव्हा तुम्ही जेथे जेथे असाल तेथे तेथे तुम्हाला माझा नमस्कार असो. श्री अनंता, तुम्ही वायू आहात. शासन करणारा तो यम तो तुम्ही आहात. प्राणीमात्राच्या ठिकाणी वास करणारा जो जठराग्नी तोही तुम्हीच आहात. तुम्ही वरुण, चंद्र, सृष्टी निर्माण करणारे ब्रह्मदेव आहात व ब्रह्मदेवालाही जो उत्पन्न करणारा तोही तुम्हीच आहात. श्री जगन्नाथा, ह्याशिवाय इतर म्हणून ज्या आपल्या विभूती आहेत त्यांना आकार असो वा नसो, त्यांना माझा नमस्कार असो. याप्रमाणे अर्जुनाने सप्रेम चित्ताने नमस्कार केला आणि पुन्हा पुन्हा हे प्रभो तुम्हाला नमस्कार असो, हे प्रभो तुम्हाला नमस्कार असो असे तो म्हणू लागला. नंतर श्रीकृष्णाच्या मूर्तीकडे नीट न्याहाळून पाहिल्यावर पुन्हा हे प्रभू नमस्कार असो, नमस्कार असो असे म्हणू लागला. एक एक अवयवाकडे पाहून चित्तात समाधान पावल्याने पुन्हा हे प्रभू तुम्हाला नमस्कार असो, नमस्कार असो असे म्हणू लागला. स्थावर जंगम पदार्थ आणि प्राणी त्या रूपाचे ठिकाणी असून हे प्रभू तुम्हाला नमस्कार असो, नमस्कार असो असे म्हणू लागला. याप्रमाणे अद्भुत अशी रूपे श्री अनंताचे ठिकाणी आश्चर्याने पाहून नमस्कार असो, नमस्कार असो असे म्हणू लागला. यापेक्षा जास्त स्तुती कशी करावी हे आठवेना आणि स्वस्तही बसवेना अशी अर्जुनाची स्थिती होऊन तो प्रेमभावाने जास्त स्तुतीच करू लागला. ती सांगताच येत नाही. फार काय, याप्रमाणे त्याने हजारो वेळा नमस्कार केले आणि तो पुन्हा श्रीहरीस म्हणाला, तुम्ही माझ्यासमोर जे दिसत आहात त्या तुम्हाला नमस्कार असो. देवाला पाठपोट आहे की नाही याची चौकशी करून आम्हाला काय उपयोग होणार. तथापि हे स्वामी, माझ्या पाठीमागे जे तुम्ही आहात त्या तुम्हाला नमस्कार असो. तुम्ही माझ्या पाठीशी उभे आहात म्हणून तुम्ही पाठीमागे आहात असे म्हणता येते, परंतु खरोखर तुम्ही जगाच्या पाठीमागे किंवा पुढे आहात असे काहीच म्हणता येत नाही. तुमच्या निराळ्या अवयवांची गणतीच करता येत नाही. म्हणून सर्व स्वरूपी असे जे तुम्ही त्या तुमच्या सर्व अंगांना नमस्कार असो. देवा, जे तुम्ही अनंत बळाचा साठा आहात, तुम्ही अगणित पराक्रमी आणि सर्व रूपात सर्व काळी सम आहात, त्या तुम्हाला नमस्कार असो. ज्याप्रमाणे सर्व आकाशमय होऊन आकाशच असते, त्याप्रमाणे सर्व ठिकाणी तुमची व्याप्ती असल्यामुळे तुम्ही सर्वात आहात. किंबहुना सर्वत्र तुम्हीच केवळ भरलेले आहात. पण ज्याप्रमाणे क्षीरसमुद्रात लाटाही दुधाच्याच येतात, त्याचप्रमाणे म्हणून देवा, तुम्ही सर्व पदार्थापासून वेगळे नाही हे माझ्या प्रत्ययास आले आहे. तेव्हा आता सर्वत्र तुम्हीच भरलेले आहात. हे प्रभो, तुमचा हा महिमा न जाणता मी तुम्हाला मित्र समजून हे कृष्णा, हे यादवा, हे सख्या असे अमर्यादेने अथवा प्रीतीने जे उद्दाम भाषण बोललो आहे, परंतु प्रभो, तुमची अशी योग्यता आहे असे मी मुळीच जाणले नाही. म्हणून सोयरेपणाच्या नात्याने वागलो. अरे रे, माझ्या हातून फार वाईट गोष्ट घडली की त्या अमृताचा उपयोग सडा संमार्जनाकडे केला आणि कामधेनू देऊन तिच्या बदलात शिंगरू घेतले. परिसाचा डोंगर मिळाला असता तो फोडून त्याची आम्ही घरच्या पायात भर घातली. तसेच कल्पतरू तोडून त्याचे शेतास कुंपण केले. चिंतामणीची खाण लागली असून ते दगड गोफणीने मारून ओढाळ गुरे हाकून लावली. त्याप्रमाणे तुमच्याशी असलेला अतिस्नेहाचा उपयोग करून न घेता तुम्हाला दूर केले. हे आजचेच उघड उदाहरण पहा की हे युद्ध केवढे आणि काय किमतीचे. पण परब्रह्म जे तुम्ही, त्या तुम्हाला आम्ही आमचे सारथी केले. हे कृपासागरा, दुष्ट अशा कौरवांकडे तुम्हाला शिष्टाई करण्याकरता आम्ही धाडले. याप्रमाणे हे जगदीश्वरा, आम्ही आपल्या कामाकरता तुमचा उपयोग करून घेतला. तुम्ही योग्यांचे समाधी सुख असून म्या मूर्खाने तुम्हाला जाणले नाही आणि तुमच्याबरोबर विनोदाची भाषणे केली. आणखी हे अच्युता, खेळताना, निसताना, बसताना, जेवताना तुमच्या समक्ष थट्टेने जो तुमचा अपमान केला, त्याबद्दल अनंता असे जे तुम्ही, त्या तुमची क्षमा करा अशी मी प्रार्थना करतो.
तुम्ही विश्वाचे आदिपुरुष आहात. तुमच्या अगोदरचा दुसरा कोणी नाही. ते तुम्ही ज्या सभेत बसत होता तेथे तुम्ही आमचे नातेवाईक, याप्रमाणे मी तुमच्याशी विनोदाने बोललो. कदाचित तुमच्या घरी आलो तर तुमच्या बरोबरीने मान घेत होतो आणि तो तुम्ही न दिला तर स्नेहाच्या नात्याने आम्ही रुसून परत जात होतो. हे शारंगपाणी, तुम्ही माझी पाया पडून समजूत केली पाहिजे. याप्रमाणे हव्या त्या प्रकाराने आम्ही तुमचा उपमर्द केला. शहाणपणाच्या घमेंडीवर आम्ही तुमच्या पुढे पाठमोरे देखील बसलो आहो. तर हे श्रीकृष्णा, अशी आमची योग्यता आहे का? परंतु आमची चूक झाली. देवा, तुमच्याबरोबर दानपट्टा वगैरे खेळ तर खेळलो, आखाड्यात कुस्ती तर केली, पण सोंगट्या खेळताना तुमचा तिरस्कार करून तुमच्याबरोबर निकराने तर भांडलो. जी उत्तम वस्तू असेल ती अगोदर आम्हाला द्या म्हणून मागितली. सर्वज्ञ असे जे तुम्ही, त्या तुम्हाला युक्तीच्या गोष्टी आम्ही सांगितल्या. त्याचप्रमाणे तुमचे आम्ही काय लागत आहो असे तुम्हाला म्हटले. अशा रीतीने त्रिभुवनात न मावतील इतके अपराध आमचे हातून घडले आहेत. परंतु तुमच्याच पायाची शपथ की आम्ही तुम्हाला न ओळखता तुमच्याशी असे वर्तन केले. देवांनी जेवणाच्या वेळेस लोभाने खरोखर माझी आठवण करावी, परंतु मी रिकामा गर्व करून रुसून बसावे. देवाच्या अंतःपुरातही खेळताना माझ्या मनात शंका उत्पन्न होत असे. देवाच्या अंतःपुरातही खेळताना माझ्या मनात शंका उत्पन्न होत नसे आणि अंथरुणावर जाऊन मी शेजारी निजत असे. मी तुम्हाला कृष्णा म्हणून हाक मारित असून इतर यादवांप्रमाणे तुम्हाला मानित होतो आणि तुम्ही जाऊ लागला म्हणजे मी आपली शपथ घालीत असे. माझे तुमच्याबरोबर एका आसनावर बसणे किंवा तुमचा शब्द मोडणे हे अतिपरिचयामुळे पुष्कळ वेळा घडले आहे. म्हणून हे अनंता, आणखी अशा अमर्यादेच्या तुम्हाला कितीतरी गोष्टी सांगू तर मी सर्व अपराधांची रासच आहे. याकरिता प्रभू, पुढे अथवा पाठीमागे जितक्या म्हणून माझ्या हातून वाईट गोष्टी घडून येतील आणि घडून आल्या आहेत तितक्या आईप्रमाणे पोटात घाला. एखाद्या वेळेस नदीचे पाणी गढूळ होऊन समुद्रास मिळण्यास गेले असता त्याचा अंगीकार केल्याशिवाय समुद्रास दुसरा उपाय नसतो. त्याचप्रमाणे प्रीतीने म्हणा अथवा प्रमादाने म्हणा, देवा, तुम्हाला विरुद्ध अशी जी भाषणे मी बोललो ती हे मुकुंदा पोटात घाला. देवा, तुमच्या सहन करण्याच्या शक्तीने ही पृथ्वी प्राणीमात्राचा भार सहन करण्यास समर्थ झाली आहे. म्हणून हे पुरुषोत्तमा, जितकी तुमची विनंती करावी तितकी थोडी आहे. तर आता हे अतर्क्या कृष्णा, तुमचा म्हणविलेला मी तुम्हाला शरण आलो आहे, तर माझ्या सर्व अपराधांची क्षमा करा. तुम्ही या चराचर जगताचे उत्पादक, अतिश्रेष्ठ आणि पूज्य असे गुरु आहात. तुमच्या सामर्थ्याला उपमा नाही. तुमच्यासारख्या या त्रैलोक्यात दुसरा कोणी नाही. तेव्हा तुमच्यापेक्षा अधिक कोठून असणार? हे श्रीकृष्णा, तुमचा महिमा मी आता पूर्ण जाणला आहे. देवा, तुम्ही या चराचराचे उत्पत्ती स्थान आहात. तुम्ही विष्णू, शंकर आदी करून सर्व देवांचे परमदैवत आहात आणि वेदांनाही पढविणारे असे मूळ गुरु तुम्हीच आहात. हे श्रीरामा, तुम्ही गंभीर असून सर्व भूतांचे ठिकाणी तुमची समदृष्टी आहे. तुम्ही सर्व गुणात अप्रतिम असून अद्वितीय आहात. तुमच्या बरोबरीचा दुसरा कोणी नाही. याचे प्रतिपादन तरी कशाला करावयाचे? कारण तुम्ही जे आकाश उत्पन्न केले आहे त्यात सर्व जगाचा समावेश होतो. त्यात तुमच्या बरोबरीचे दुसरे कोणी आहे असे म्हणणेच लज्जास्पद होय. मग तुमच्यापेक्षा दुसरा कोणी अधिक आहे ही गोष्टच बोलण्यास नको. म्हणून हे त्रिभुवनात तुम्ही एकच आहात. सर्व त्रिभुवनात तुम्ही एकच असून तुमच्या बरोबरीचा किंवा तुमच्याहून अधिक दुसरा कोणी नाही आणि तुमचा महिमा अगाध असून तो वर्णन करण्यास आम्ही असमर्थ आहोत. म्हणून हे देवा, साष्टांग नमस्कार करून स्तुतीस योग्य आणि समर्थ अशा तुम्हाला प्रसन्न होण्याकरता मी प्रार्थना करतो. जसा पिता पुत्राचे अपराध, मित्र मित्राचे अपराध आणि पुरुष आपल्या प्रियेचे अपराध सहन करतो, तसे तुम्ही माझे अपराध सहन करण्यास योग्य आहात. याप्रमाणे बोलून अर्जुनाने भगवंतास साष्टांग नमस्कार घातला. त्यावेळी त्याला अष्टसात्विक भाव उत्पन्न झाले. मग गहिवरून म्हणाला, कृपा करा आणि मला अपराधरूपी समुद्रातून बाहेर काढा. तुम्ही आमचे नातेवाईक आहात अशा समजुतीने तुम्हा विश्व सुहृदयाला मी कधीच मान दिला नाही.
आणि तुम्ही सर्व विश्वाचे ईश्वर आहात असे कोणी म्हटले तर उलट आम्ही आश्चर्य करीत होतो. तुमचेच वर्णन करणे योग्य असताही सभेमध्ये जो तुम्ही माझे प्रेमाने वर्णन करावे तो चढेलपणाने मी अधिक बडबड करावी. हे मुकुंदा, असे जे माझे हातून एक अपराध झाले ते अमर्याद आहेत, म्हणून त्या अपराधांपासून माझे रक्षण करा. अशा प्रकारे तुमची प्रार्थना करण्याची देखील योग्यता माझ्या अंगी नाही. पण लहान मूल जसे बापाशी लढिवाळपणे बोलते त्याचप्रमाणे मी हे म्हणतो, प्रभो, पुत्राच्या हातून पुष्कळ अपराध घडले असले तरी पिता दुजाभाव सोडून जसे ते सहन करतो तसे माझे सर्व अपराध तुम्ही सहन करा. देवा, मित्राचा उद्धटपणा मित्र जसा निवांतपणे सहन करतो तसे माझे सर्व अपराध तुम्ही सहन करा. ज्याप्रमाणे आपल्या आवडत्या मित्राकडून आपला सन्मान व्हावा अशी कधी कोणी अपेक्षा करीत नाही, त्याप्रमाणे राजसूय यज्ञात तुम्ही उष्टी काढली त्याची क्षमा करा. किंवा आपला जिवलग स्नेही भेटल्यावर आपण जितकी संकटे अनुभवली असतील तितकी त्याला सांगण्याचा कधीही संकोच वाटत नाही. अथवा जिने आपले तन, मन आणि आत्माही मनोभावाने आपले पतीस अर्पण केला आहे अशा पतिव्रता स्त्रीस पतीची गाठ पडल्यावर जशी मनातली गोष्ट सांगितल्याशिवाय राहवत नाही, त्याचप्रमाणे प्रभो, माझे अपराध क्षमा करण्याबद्दल मी तुम्हास विनंती केली, परंतु मला आणखी एक गोष्ट विचारावी असे वाटत आहे. हे देवाधिदेवा जगन्निवासा, पूर्वी कधी न पाहिलेले असे विश्वरूप पाहून मला हर्ष झाला आणि भयाने माझे मन अति व्याकुळ झाले. यास्तव हे देवा, प्रसन्न व्हा आणि तुमचे तेज पूर्वीचे रूप मला दाखवा. श्रीकृष्णा, तुमच्याशी सलगी करून विश्वरूप दाखवा म्हणून जो छंद घेतला तो अत्यंत दयाळूपणाने तुम्ही पुरविला. अंगणात कल्पतरू लावण्याची आणि कामधेनूचे वासरू खेळाव्यास देण्याची माझी हौस पुरवली. मला फाशाच्या ऐवजी खेळण्यास नक्षत्र द्यावी आणि चेंडूच्या ऐवजी चंद्र द्यावा ही माझी सर्व हौस तुम्ही मातेप्रमाणे पूर्ण केली. जे अमृत थोडके मिळविण्यासही श्रम पडतात त्याचा 4 महिने पाऊस पडला आणि जमीन उत्तम रीतीने तयार करून तिच्या प्रत्येक वाफ्यात चिंतामणी पेरले. याप्रमाणे प्रभो, सर्व गोष्टी मला देऊन माझे लाड पुरविल्याने मी कृतकृत्य झालो आणि जे तुम्ही मला प्रत्यक्ष दाखविले त्या विश्वरूपाची गोष्ट शंकर, ब्रह्मदेव यांनी कानांनी ऐकलीही नाही, मग ते त्यांच्या दृष्टीस कुठून पडणार. हे पहा की उपनिषदासही ज्याची भेट झाली नाही ते आपले अंतरंगातील रूप तुम्ही माझ्याकरता उघड करून दाखवले. कल्पाच्या आरंभापासून आज घटकेपर्यंत जितके माझे जन्म होऊन गेले त्या सर्व जन्मात प्रत्येक जन्माचा झाडा घेऊन पाहतो, परंतु या रूपाची गोष्ट मी कधी ऐकली आहे किंवा हे रूप पाहिले आहे असे आढळून येत नाही. या विश्वरूपाच्या अंगणात देखील बुद्धीची कल्पना गेली नाही, मग अंतःकरणात त्याची आठवण कोठून होणार. अशा स्थितीत ते विश्वरूप डोळ्यांनी पाहावे याबद्दल गोष्ट बोलावायच नको. किंबहुना असे पूर्वी कधी ऐकले नाही व पाहिलेही नाही. देवा, ते हे तुमचे विश्वरूप तुम्ही मला दाखविल्याने माझे मन आनंदित झाले, परंतु आता अशी एक मनात इच्छा उत्पन्न झाली आहे की तुमच्याबरोबर गोष्टी सांगून तुमच्या स्नेहाचा उपभोग घ्यावा आणि तुम्हाला आलिंगन द्यावे. तेव्हा ते याच रूपात करू म्हटले तर तुमच्या कोणत्या तोंडाबरोबर बोलावे आणि कोणाला आलिंगन द्यावे. कारण तुमच्या रूपाला पार नाही, म्हणून वाऱ्याबरोबर धावणे अगर गगनाला आलिंगन देणे हे घडावयाचे नाही. समुद्रात जलक्रीडा कशी करता येईल याकरिता देवा, या विश्वरूपाचे मला भय वाटते, म्हणून हे आटोपून घ्यावे एवढी माझी हौस पुरवावी. हे पहा, या चराचराचे कौतुकाने अवलोकन करूनही जसे घरीच राहावेसे वाटते त्याचप्रमाणे तुमचे चतुर्भुज रूपच आमच्या विश्रांतीचे स्थान आहे. या चराचराचे कौतुकाने अवलोकन करूनही जसे घरीच राहावेसे वाटते त्याचप्रमाणे तुमचे चतुर्भुज रूपच आमच्या विश्रांतीचे स्थान आहे. आम्ही सर्व योगांचा अभ्यास केला तरी त्या योगाने पाहाव्यास मिळणार हेच, आणि शास्त्रांचा विचार केला असताही याच स्वरूपाचा सिद्धांत होतो. आम्ही सर्व यज्ञ केले तरी त्याची फलप्राप्ती हेच रूप होय.
व याच रूपाकरिता सर्व तीर्थे करावी लागतात. आणखीही जे जे काही पुण्य अथवा दान आम्ही करतो त्याची फलप्राप्ती तुमचे चतुर्भुज रूपच होय. याप्रमाणे त्या चतुर्भुज रूपाची जीवास आवड उत्पन्न होऊन ते पाहण्याकरता माझी लगबग उडाली आहे. तर ही माझी अडचण दूर करा. अहो, दुसऱ्याच्या मनातील गोष्ट जाणणाऱ्या जगन्निवासा आणि सकल विश्व बसविणाऱ्या परमपूज्य देवादिदेवा, मला प्रसन्न व्हा. हे शस्त्रबाहो, हे विश्वमूर्ते, तुम्हास मुकुट घातलेले आणि हातात गदा तसेच चक्र घेतलेले असे पाहावे अशी माझी इच्छा आहे. म्हणून त्याच चतुर्भुज रूपाने युक्त असे तुम्ही व्हा. देवा, तुमच्या अंगकांतींचे कोठवर वर्णन करावे. ज्याच्या योगाने नीलकमलास आणि आकाशासही निळेपणा येतो आणि इंद्रनील मनाच्या तेजाची झाक पसरते, त्याचप्रमाणे ज्याप्रमाणे पाचूला सुगंध सुटावा किंवा आनंदाला हात फुटावे, त्याप्रमाणे प्रभूचे गुडघ्यांवर खेळल्यामुळे मदनाला शोभा आली. प्रभूंनी मस्तकावर धारण केलेल्या मुकुटास मस्तकाच्या सौंदर्याने जास्त शोभा येते आणि अंगाच्या प्रभेने शृंगारास शोभा येते. इंद्रधनुष्याच्या मधल्या भागात आकाशातील मेघाप्रमाणे श्रीहरीने गळ्यात घातलेली वैजयंती माळ शोभते. आता राक्षसांनाही मोक्षपद देणारी प्रभूच्या हातातील उदार गदा तसेच हातातील चक्र किती सौम्य दिसते. फार काय प्रभो, अशी तुमची सर्व शोभा पाहावयास मी उत्सुक झालो आहे. तर ते रूप तुम्ही धारण करा. विश्वरूप पाहण्याचे सोहळे भोगून माझे डोळे निवाले आहेत आणि ते आता कृष्णमूर्ती पाहण्याला भुकेले आहेत. तुमचे गोजीरवाणे कृष्णरूप पाहण्याशिवाय दुसरी कोणतीही इच्छा नाही. ते जर दृष्टीस न पडले तर त्याच्यापेक्षा विश्वरूपाची किंमत मी कमी मानतो. आम्हाला तुमच्या मूर्ती वाचून भुक्ती आणि मुक्ती देणारे दुसरे काहीही नाही. म्हणून हे विश्वरूप आता आवरून देवा, चतुर्भुज कोजीरवाणे रूप धारण करा. श्री भगवान म्हणाले, हे अर्जुना, ते हे माझे सर्व व्यापक, अपार, सर्वांचे मूळ आणि उत्कृष्ट असे रूप मी प्रसन्न होऊन आपल्या योग सामर्थ्याने तुला दाखवले. हे तुझ्याशिवाय दुसऱ्या कोणाला पूर्वी दिसलेलेच नाही. याप्रमाणे अर्जुनाचे बोलणे ऐकून श्रीकृष्णांना मोठे आश्चर्य वाटले आणि ते म्हणाले, तुझ्यासारखा अविचारी मनुष्य मी पाहिला नाही. अरे, तुला हा कसला लाभ झाला आहे याचा संतोष न मानता भीतीने हेकडासारखा काय बोलतोस? आम्ही कोणासही प्रसन्न झालो तर बाह्यत्कारीच होतो, परंतु मनापासून प्रसन्न कोणालाही होत नाही. ते आमचे मनापासून प्रसन्न होणे तुझ्याचकरिता असून जीवांचे समुदाय एकत्र करून एवढे मोठे ध्यान तयार केले. माझे मन तुझ्या प्रेमभक्तीने कसे वेडावले हे मला कळत नाही. म्हणून आमचे हे परमगुह्य रूप, त्याचा जगतात ध्वज उभारला, ते हे माझे अखंड आणि अनादी स्वरूप असून याच्यापासून कृष्णाधिक अवतार उत्पन्न होतात. हे स्वरूप केवळ ज्ञान तेजाने भरलेले, विश्वव्यापक, अनंत आणि दृढ असून सर्वांच्या आरंभीचे आहे. अर्जुना, तुझ्या वाचून हे दुसऱ्या कोणी पूर्वी ऐकलेले आणि पाहिलेले नाही, कारण हे साधनाने प्राप्त होणारे नव्हे. हे कुरुश्रेष्ठा, या मृत्यूलोकी तुझं वाचून दुसऱ्या कोणालाही या प्रकारचे माझे विश्वरूप वेदाध्ययनाने, यज्ञाचरणाने आणि दानाने व कर्माचरणाने तसेच उग्र तपश्चरणाने सुद्धा दृष्टीस पडणे शक्य नाही. स्वरूपाचे ठिकाणापर्यंत येताच वेदांनी मौन धारण केले. यज्ञ स्वर्गापर्यंत जाऊन मागे परतले. साधकांनी योगाभ्यासाच्या ठिकाणी श्रम पडतात असे पाहून योगाभ्यासच सोडला आणि अध्ययन करणाऱ्यासही या स्वरूपापर्यंत येणे सुलभ नाही. पूर्णत्वास आलेल्या नित्य नैमित्तिक कर्मांनी आपल्या मोठेपणाच्या भ्रमाने घाव घेतली, ती तरी मोठ्या श्रमाने सत्यलोकापर्यंतच येतात. तपस्व्यांनी याचे ऐश्वर पाहून उभ्यानेच आपला उग्रपणा टाकला. याप्रमाणे तपस साधन करणारेही यापासून दूर राहिले. ते हे विश्वरूप सहजी असे तुझ्या दृष्टीस पडले, तसे या मनुष्यलोकात कोणालाही दिसले नाही. आज या जगात ज्ञानसंपत्तीला योग्य असा तू एकटाच आहेस. ब्रह्मदेवाच्याही नशिबी या विश्वरूप दर्शनाचा लाभ नाही. हे अर्जुना, हे माझे असले घोर रूप पाहून तू भिवू नको आणि गोंधळ होऊ नको. भय सोडून संतुष्ट मनाने माझे हेच रूप पुन्हा नीट पहा. म्हणून
विश्वरूप दर्शनाच्या लाभाने तू आज धन्य झाला आहेस. बाबा रे, याचे भय मानू नको आणि या वाचून दुसरे काही चांगले आहे असे मनात देखील आणू नको. अरे, अमृताने भरलेला समुद्र जर अकस्मात प्राप्त झाला तर आपण त्यात बुडून मरू अशा भीतीने तो कोणी सोडून देईल का? किंवा सोन्याचा डोंगर दृष्टीस पडल्यावर हा एवढा मोठा कसा नेता येईल असे म्हणून कोणी सोडून जाईल का? दैव योगाने चिंतामणी प्राप्त झाल्यावर तो अंगावर घालण्याचे सोडून ओझे होते म्हणून कोणी टाकून देईल का? तसेच कामधेनू प्राप्त झाली तर आपल्याला ती पोसवत नाही म्हणून तिला कोणी घालून देईल का? शीत उष्ण करणारा चंद्र जर घरात आला तर त्याच्यापासून उष्मा होतो असे म्हणून त्याला बाहेर जा असे कोणी म्हणेल का? तू सावली पाडतोस म्हणून पलीकडे जा असे कोणी सूर्याला म्हणणार का? त्याचप्रमाणे या विश्वरूपाचे ऐश्वर आज तुझ्या हाती सहज लागले असून तुझ्या अंगी असा घाबरेपणा का उत्पन्न व्हावा? मग पण अर्जुना, तू अगदी गावंढळ असून तुला काही समजत नाही. तुला काय म्हणावे? अरे, तू अंग सोडून पडछायला आलिंगन देतोस. तू आपले मन अधीर करून साकार चतुर्भुज रूपावर प्रीती करतोस, पण ते माझे खरे स्वरूप नव्हे. म्हणून पार्था, अजून तरी चतुर्भुज रूपाची आस्था सोड आणि माझ्या विश्वरूपाची अनास्था करू नको. हे विश्वरूप जरी भयंकर अवाढव्य आहे तरी त्याच्या ठिकाणी तू आपला पूर्ण निश्चय ठेव. ज्याप्रमाणे कृपण आपले मन द्रव्याच्या ठेव्याजवळ ठेवून फक्त शरीराने जगात व्यापार करतो, किंवा पंख फुटले नाहीत अशा पिलांजवळ घरट्यात आपला जीव ठेवून पक्षिणी भ्रमण करते, अथवा गाय जरी डोंगरावर सरत असली तरी तिचे चित्त घरी बांधलेल्या वासराकडे असते, तसे तुझे प्रेम या माझ्या विश्वरूपाचे ठिकाणी कायम ठेव. बाकी मनाच्या समाधानाकरिता वरकांती माझ्या चतुर्भुज मूर्तीचे ध्यान कर. परंतु हे पांडवा, वारंवार हे माझे वाक्य विसरू नको की या माझ्या स्वरूपापासून तू आपला भाव दुसरीकडे जाऊ देऊ नको. हे तू पूर्वी कधी पाहिले नव्हतेस म्हणून तुला भीती उत्पन्न झाली आहे, पण ती सोडून दे व या विश्वरूपाच्या ठिकाणी तुझे प्रेम कायम राहू दे. नंतर विश्वरूप धारण करणारे श्रीकृष्ण भगवान म्हणाले, अर्जुना, तुझ्या म्हणण्याप्रमाणे मी आता आपले पूर्वीचे चतुर्भुज रूप धारण करतो, ते तू सुखाने पहा. संजय म्हणाला, भगवान वासुदेवांनी याप्रमाणे भाषण करून पुन्हा आपले रूप अर्जुनाला दाखवले आणि अशा सौम्य रूपाने भ्यालेल्या अर्जुनाला पुन्हा धीर आला. एवढे वाक्य बोलून देवांनी मग पुन्हा लागलीच मनुष्यरूप धारण केले. ज्ञानेश्वर म्हणतात, यात काही आश्चर्य नाही, कारण भक्तांच्या आवडीप्रमाणे पाहिजे ते रूप त्यास घेता येते. श्रीकृष्ण हे केवळ परब्रह्म आणि त्यांनी विश्वरूपासारखे आपले सर्वस्व अर्जुनाच्या हाती दिले, पण ते त्याला आवडले नाही. आपणास एखादी वस्तू पाहिजे म्हणून मागून घेऊन ती टाकावी, अथवा रत्नाला दूषण ठेवावे, किंवा एखाद्या मुलीची सर्व विचारपूस करून तिला पाहिल्यावर मला ती आवडत नाही असे म्हणावे, तसा हा प्रकार झाला. श्रीकृष्णांनी अर्जुनास उपदेशाचा शेलका वाटा जे विश्वरूप ते दाखविले, त्यापेक्षा आणखी त्याचवर प्रीती तरी कशी करावयाची? सोन्याची लगड मोडून आपल्या हौसेप्रमाणे दागिना घडल्यावर तो जर आपल्या मनास न आला तर आटवून जशी त्याची पुन्हा लगड करावी, त्याचप्रमाणे अर्जुनाच्या प्रीतीकरिता कृष्णाने विश्वरूप धारण केले, पण ते त्याला आवडले नाही म्हणून पुन्हा कृष्णरूप घेतले. अशा प्रकारची शिष्याची जिकीर सहन करणारे गुरु कोठे सापडतील? परंतु संजय म्हणतो, कृष्णाच्या अर्जुनावरील प्रीतीची कमाल झाली. भगवंताने विश्व व्यापून विश्वरूपाचे जे दिव्य तेज प्रकट केले होते त्याचा पुन्हा कृष्णरूपात समावेश केला. ज्याप्रमाणे ईश्वर स्वरूपात सर्व जीव स्वरूपाचा समावेश होतो, अथवा बीजात वृक्षाकार साठवला जातो, किंवा स्वप्नाचा विस्तार जागृत झाल्यावर नाहीसा होतो, त्याप्रमाणे श्रीकृष्णांनी चतुर्भुज मूर्ती धारण करून विश्वरूपाचा योग नाहीसा केला. जशी सूर्याची प्रभा सूर्यातच लय पावते, अथवा मेघ आकाशातच लय पावतात, किंवा समुद्राची भरती समुद्रातच जिरते, असे पहा की अर्जुनाच्या आवडीकरिता कृष्णरूप आकृतीत जी विश्वरूपाची घडी घातली होती ती उघडून दाखविली. तेव्हा त्या वस्त्राची लांबी, रुंदी, रंग सर्व नीट पाहिल्यावर गिराईक जो अर्जुन त्यास ते वस्त्र घेण्याची आवड नसल्यामुळे पुन्हा त्याची घडी घातली. याप्रमाणे ज्या विश्वरूपाच्या अति वाढण्याने सर्व जग व्यापून टाकले होते तेच रूप अर्जुन चतुर्भुज
तेच रूप चतुर्भुज गोजीरवाणे असे झाले. किंबहुना अनंतानेच पुन्हा लहान स्वरूप धारण केले आणि अर्जुन जो अगदी भिवून गेला होता त्याला आश्वासन दिले. एखादा मनुष्य स्वप्नात स्वर्गात गेला असता जसा एकाएकी जागा होऊन आश्चर्य पावतो तसा अर्जुन चकित झाला. किंवा गुरुकृपा होता क्षणीच सर्व प्रपंचज्ञान लय पाहून ब्रह्माची स्फूर्ती होते त्याप्रमाणे श्रीमूर्ती पाहून अर्जुनाची स्थिती झाली. अर्जुनाच्या मनाला असे वाटले की या चतुर्भुज मूर्तीच्या आड जो विश्वरूपाचा पडदा होता तो नाहीसा झाला. ही गोष्ट फार उत्तम झाली. जसे काळाला जिंकावे किंवा भयंकर वाऱ्यातून सुटून जावे अथवा 7 समुद्र आपल्या हाताने तरून जावे त्याचप्रमाणे विश्वरूपानंतर श्रीकृष्ण रूप पाहिल्यावर अर्जुनाच्या चित्तास फार समाधान झाले. मग सूर्य अस्तास गेल्यावर जशा आकाशात चांदण्या पुन्हा चमकू लागतात त्याप्रमाणे विश्वरूप नाहीसे झाल्यावर अर्जुनास सर्व लोक समुदायासह पृथ्वी दृष्टीस पडली आणि पाहतो तो तेच कुरुक्षेत्र असून आपल्या व शत्रूच्या सैन्यात सर्व गोत्रज आहे व एकमेकांवर शस्त्रांताचा वर्षाव करीत आहे. त्यांनी टाकलेल्या बाणांच्या मंडपाखाली आपला रथ जागच्या जागी उभा आहे आणि भगवान लक्ष्मीपती धुऱ्यावर बसलेले असून आपण रथाखाली उभे आहोत. अर्जुन म्हणाला, हे जनार्दना, हे तुमचे सौम्य मानवरूप पाहून आता मी सावध होऊन माझे मन पूर्ववत स्वस्थ झाले आहे. याप्रमाणे वीरश्रेष्ठ अर्जुनाने जसे सांगितले तसे प्रभूचे पूर्वव्रत स्वरूप पाहिल्यावर तो मग म्हणाला, महाराज, खरोखर मी आता वाचलो असे मला वाटते. ज्ञान हे बुद्धीला सोडून भीतीने रानात शिरले होते. अहंकारासह मन हे देशोधडीस लागले होते. इंद्रियांचे व्यापार बंद झाले होते. वाचा बोलणे विसरली होती आणि याप्रमाणे शरीररूप गावात अव्यवस्था झाली होती. ही सर्व अव्यवस्थता मोडून इंद्रिय आपापला व्यापार करू लागली. म्हणून श्रीकृष्ण मूर्तीच्या दर्शनाने मी आता खास वाचलो असे त्यास वाटले. याप्रमाणे अंतर्यामी सुख पाहून अर्जुन श्रीकृष्णास म्हणाला की देवा, तुम्ही हे जे मनुष्यरूप धारण केले ते मी डोळे भरून पाहिले. देवराया, आपण या रूपाचे दर्शन मला दिले. हे मज चुकलेला लेकरास समजावून किंवा मातेने स्तनपान दिले. विश्वरूप समुद्रात जो मी हाताने लाटांचे पाणी तोडीत होतो तो आता या तुमच्या चतुर्भुज मूर्तिरूप तीराला येऊन लागलो. हे द्वारकावासी वीरश्रेष्ठा, आपण मला हे दर्शन दिले नाही तर मज सुकून चाललेल्या वृक्षावर मेघवर्षाव केला. महाराज, सहजगत्या तहान लागलेला मला हा अमृत सिंधूच भेटला. आता मी वाचेन किंवा नाही हा जो अविश्वास उत्पन्न झाला होता तो नाहीसा झाला. माझ्या हृदयरूप अंगणात हर्षरूप वेलीची लावणी होऊन त्यापासून मला आनंद आणि ज्ञान झाले. श्री भगवान म्हणाले, हे अर्जुना, हे पाहण्यास अति अशक्य असे जे माझे रूप तू पाहिलेस ते रूप पाहावे असे देव देखील निरंतर इच्छितात. हे अर्जुनाचे भाषण ऐकल्याबरोबर श्रीकृष्ण म्हणाले, अरे हे काय, विश्वरूपावर प्रेम ठेव आणि मग या चतुर्भुज मूर्तीला भेटण्याकरता फक्त शरीराने ये. हे जे मी तुला पूर्वी शिकवले ते विसरलास का? अरे अर्जुना, आंधळाच्या हाती सोन्याचा जरी मेरू पर्वत लागला तरी त्याला तो लहानच वाटतो. ही चूक मनाच्या भावनेची आहे. तर बाबा, आम्ही हे विश्वव्यापक रूप तुला दाखविले ते तप केल्याने शंकरासही प्राप्त होत नाही. आणि हे किरीटी अष्टांग योग साधनांनी योगी जरी शिणले तरी त्यांनाही जे विश्वरूप पाहण्याला सापडत नाही. ते विश्वरूप एकदा तरी थोडेसे दृष्टीस पडावे असे घोकता घोकता देवांचेही आयुष्य निघून गेले. आशारूप ओंजळ हृदयरूप कपाळावर ठेवून अतिशय आशाबद्ध होऊन चातक पक्षी जसा मेघाची वाट पाहत आकाशाकडे बघत असतो त्याप्रमाणे उत्सुक होऊन मोठमोठे देव ज्याच्या भेटीची 8ही प्रहर इच्छा करतात पण त्यापैकी कोणी स्वप्नात देखील जे पाहिले नाही ते विश्वरूप प्रत्यक्ष मोठ्या आनंदाने तू पाहिले. हे अर्जुना, तुला जसे माझे दर्शन झाले तसे वेदाच्या अध्ययनाने, तपाने, दानाने किंवा यज्ञाने देखील कोणालाच होऊ शकणार नाही. हे बघ अर्जुना, या विश्वरूपाचे दर्शन होण्यास काही मार्ग नाहीत. म्हणून 4ही वेदांनी 6 शास्त्रांसह माघार घेतली. हे धनुर्धरा, माझ्या विश्वरूपासमोर येण्यास पुष्कळ तपेही समर्थ नाहीत. ज्याप्रमाणे तू अनायासे माझे विश्वरूप पाहिलेस त्याप्रमाणे ते दाने व यज्ञ करणाऱ्याच्याही दृष्टीस पडणे कठीण आहे. असा जो मी तो एकच उपायाने सापडेन. ध्यानात ठेव, तो उपाय हा की जर
अंतःकरण भक्तियुक्त होईल तरच माझ्या विश्वरूपाचे दर्शन होईल. हे परंतपा अर्जुना, माझे विश्वरूप खरोखर जाणण्याला, पाहण्याला आणि तद्रूप होण्याला एक अनन्य भक्तीच साधन आहे. परंतु ती भक्ती पावसाच्या धारा आकाशातून सुटल्यावर त्यांना जशी पृथ्वीवर येऊन पडल्याशिवाय गतीच नसते दुसरी, त्याचप्रमाणे जर एकनिष्ठ असेल किंवा ज्याप्रमाणे गंगा आपल्यात मिळालेले सर्व ओघ घेऊन समुद्रास मिळण्याकरता जाते आणि तिच्या ओघात व समुद्रात मिळण्यात खंड न पडून तिला दुसरी गतीच नसते, त्याप्रमाणे अष्टसात्विक भावांनी जो सर्वत्र सारखे प्रेम धरतो तो मजप्रत प्राप्त होऊन मद्रूप होतो. आणि ज्याप्रमाणे क्षीरसमुद्र हा काठाशी आणि मध्यभागी सारखाच गोड असतो, त्याचप्रमाणे मी सर्वत्र सारखाच आहे. त्याचप्रमाणे माझ्यापासून मुंगीपर्यंत किंबहुना स्थावर जंगम प्राणीमात्राचे ठिकाणी ज्यांना भजन करण्यास द्वैतभावच उरत नाही, अशी ज्या वेळेस चित्तवृत्ती होते त्याच वेळेस माझ्या विश्वरूपाचे ज्ञान होते. आणि ज्ञान झाले म्हणजे अर्थात दर्शनही होते. मग जसे लाकडापासून अग्नी उत्पन्न होऊन लाकूड पेटल्यावर लाकूड हे नाव नाहीसे होऊन ते अग्निरूप बनते, किंवा जोपर्यंत सूर्य आणि चंद्र हे उगवले नाहीत तोपर्यंत गगन अंधकाराने भरलेले असते, मग तेच उगवल्यावर जसा सर्वत्र प्रकाश होतो, त्याचप्रमाणे माझ्या विश्वरूपाचा प्रत्यय आल्यावर अहंकार नाहीसा होतो आणि अहंकार नाहीसा झाल्यावर द्वैतभावसुद्धा नाहीसा होतो असे समज. मग मी, तो वगैरे भाव नाहीसा होऊन सर्वत्र मीच भरलेला आहे असे जेव्हा हृदयात बिंबते तेव्हा त्याच्या अंगात पूर्ण एकत्व येते. हे पांडवा, माझ्या उद्देशाने कर्म करणारा, मीच ज्याचे सर्वस्व आहे, उपाधिरहित असणारा आणि प्राणीमात्राशी वैर न करणारा असा जो माझा भक्त आहे तो मला प्राप्त होतो. जो मलाच एकट्याला स्वतः केलेली कर्मे अर्पण करतो आणि ज्याला जगात माझ्या वाचून दुसरे काहीही आवडत नाही, जो इह आणि पर या लोकींचे फल मीच आहे असे समजतो, ज्याने मला जीवनाचे फल असे मानले आहे, जो प्राणीमात्र हे नाव विसरून मला सर्वत्र पाहतो, म्हणून तो निर्वैर होऊन जगतातील जी जी वस्तू दृष्टीस पडेल तिला भजतो. हे पांडवा, याप्रमाणे ज्या भक्ताची वृत्ती बनते आणि ज्यावेळेस त्याचे कफ पित्त वातात्मक शरीर नाहीसे होते त्यावेळेस तो मद्रूप होतो. संजय म्हणतो, हे धृतराष्ट्रा, ज्याच्या उदरात सर्व जगत भरून उदर मोठे झाले आहे, अशा त्या श्रीकृष्ण भगवानाने करुणारसयुक्त वाणीने असे भाषण केले. आनंदरूप संपत्तीने श्रीमान व या सर्व जगतात कृष्णाची भक्ती करण्यास चतुर असा जो अर्जुन, त्याने देवाच्या दोन्ही मूर्ती नीट न्याहाळून पाहिल्या, परंतु त्यात विश्वरूपापेक्षा कृष्णमूर्तीत विशेष लाभ आहे असे मानले. पण अर्जुनाच्या या समजुतीस श्रीकृष्णांनी मान दिला नाही, कारण व्यापक रूपापेक्षा एकदेशी रूप खरे नव्हे हे सिद्ध करण्याकरता श्रीकृष्णांनी 1-2 चांगले दाखले दिले. ते ऐकून अर्जुन आपल्या मनात असे म्हणू लागला की या दोन्ही रूपात चांगले रूप कोणते व ते कसे आहेत हे पुढे विचारावे. याप्रमाणे मनात विचार करून पुढे तो कशा रीतीने श्रीकृष्णास प्रश्न करील ती कथा ऐका. ज्ञानदेव म्हणतात, जी गोष्ट ओवी प्रबंधात विनोदाने सांगितली जाईल ती आनंदयुक्त अंतःकरणाने ऐका. सद्भावाची ओंजळ करून ओवी रूप मोकळी फुले विश्वरूपाच्या दोन्ही पायांवर मी अर्पण करतो. अध्याय 11. जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव.